पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या हद्दीतील शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक जागेवरील तसेच रस्ते, पदपथ आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरील नाले, ओढे, अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे निर्देश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। पावसाळ्यापूर्वी ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सध्या अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले आहे। यामुळे नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे। पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पूरस्थिती ओढवू शकते, तसेच अग्निशमन व आपत्कालीन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होऊ शकतो। या बाबी सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेसाठी धोकादायक असल्याने ही कारवाई तातडीने हाती घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे। संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व अनधिकृत अतिक्रमणांचे 15 दिवसात सर्वेक्षण करून सविस्तर यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी। अतिक्रमणधारकांना नियमानुसार नोटीस बजावून त्यांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची संधी द्यावी। मुदतीत अतिक्रमण न काढल्यास प्रशासनामार्फत ती निष्कासित करण्यात याव्यात। अतिक्रमण निष्कासन मोहीम राबवताना आवश्यक पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळ आणि JCB, पोकलेन यांसारखी यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व पोलीस उपाधीक्षकांशी समन्वय साधावा। पंढरपूर आणि अक्कलकोट यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विशेष पथकामार्फत तात्काळ कारवाई सुरू करावी। दररोजच्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेय नेस यांनी दिले आहेत। पंढरपुरात आषाढी यात्रेपूर्वी नगरपालिका प्रशासनाने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली होती। स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी नागरिकांना संधी द्यावी अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती, तर काही नगरसेवकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती। आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात तीर्थक्षेत्र पंढरपूर व अक्कलकोट बाबत विशेष सूचना दिल्या आहेत आणि कारवाई न केल्यास किंवा टाळाटाळ करणाऱ्या संबंधित मुख्याधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध शासकीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नियमानुसार शिस्तभंगाविषयक कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिल्याने पंढरपुरातील अतिक्रमणधारकांची झोप उडणार आहे आणि आता नगरसेवक काय भूमिका घेणार हेही पाहावे लागेल।